रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज दिनांक 10 डिसेंबर 2025. आपण काल दर्यापूर येथील रामलल्ला आश्रमामध्ये विश्रांतीसाठी थांबलो होतो. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आजही थंडी आहे या ठिकाणी. आपण परिक्रमेतल्या पुढच्या वाटचालीला सकाळी 7 वाजता या ठिकाणाहून सुरुवात केलेली आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आश्रमातून बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी बघा अशा प्रकारचा हा मार्ग आहे. आपण विश्रांतीसाठी या हॉल मध्ये होतो आणि हा आश्रम आहे पूर्ण. वरच्या मजल्यावरती रामलल्लाचं मंदिर आहे आणि खाली आश्रम आहे आणि आपण काल या मार्गाने आलो होतो. तर इथून खाली उतरायचं आपल्याला आणि खाली उतरून गेल्यानंतर आपल्याला एक डांबरी रोड लागणार आहे. आश्रमापासून आपण थोडंसं पुढे आलोय, साधारण 100-150 मीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डांबरी रोड लागलेला आहे आणि या डांबरी रोडने आपल्याला डाव्या बाजूला वळायचंय. उजव्या बाजूला जर बघितलं तर तो पूल आहे आणि डाव्या बाजूला आपल्याला वळायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी बघा मृत्युंजय आश्रम आहे. काल या आश्रमाच्या गेट मधून आपण आतमध्ये गेलो होतो आणि नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती जाऊन स्नान, साधना आणि पूजा केली होती. तर आता आपल्याला त्या आश्रमातून आत न जाता सरळ या डांबरीने मार्गस्थ व्हायचं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या डांबरीने आपण मृत्युंजय आश्रमापासून साधारण 100 ते 200 मीटर आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पण पाठीमागच्या आश्रमापासून आपण 1 किलोमीटर आलो असेल तर या ठिकाणी बद्रिका आश्रम आहे. आपण काल या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबणार होतो, पण पाठीमागे आश्रमावरती थांबल्यामुळे आपल्याला आता पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपल्याला साधारण 1.5 किलोमीटर पुढे आल्यानंतर एक गाव लागलेलं आहे. आता या गावातून आपल्याला नीट रस्ता बघावा लागेल, नाहीतर कालच्या सारखं होईल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आल्यावर बघा एक नंदिकेश्वर महादेव उपज्योतिर्लिंग या ठिकाणी एक कमान लागलेली आहे आपल्याला. तर या कमानीतून आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन येऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण 100 मीटर आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी नंदिकेश्वर महादेव मंदिराची भिंत लागलेली आहे आपल्याला आणि नंदेरी या गाव आहे हे. आपण मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदा मैयाच्या किनारी स्थित असलेलं हे आपलं नंदिकेश्वर महादेव उपज्योतिर्लिंग आहे. आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. या पायऱ्यांवरतून वरती जायचं आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. वरती आल्यावर सुंदर असं दृश्य आहे. सूर्यदेवांचंही आपल्याला ठिकाणी दर्शन झालंय. ओम श्री सूर्याय नमः. ओम श्री सूर्याय नमः. ओम श्री सूर्याय नमः. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी नर्मदा मैयाचंही सुंदर असं दर्शन आपल्याला होत आहे. नमामि देवी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आतमध्ये मंदिरात जाऊन दर्शन घेऊयात आपण. सुंदर असं प्राचीन मंदिर आहे. या ठिकाणी नंदी महाराज स्थित आहेत. नंदिकेश्वर महादेव शिवलिंग. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी नंदिकेश्वर महादेव मंदिरामध्ये आपण दर्शन घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला एक चांगली बातमी ऐकायला मिळाली की आपण नर्मदा मैयाच्या तटाने जाऊ शकतो. पगदंडी मार्ग आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला जे 3 धाम पुढे लागणार आहेत ते 3ही तीर्थ या ठिकाणी आपल्याला करायला मिळतील. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी बघा जे समोर आपल्याला तीर्थ दिसतंय ते चांदोद आहे. हे समोर जे दिसतंय ते चांदोद आहे. तिथपर्यंत आपल्याला पगदंडी मार्गाने जायचंय. बघूयात मार्ग कसा येतो. नर्मदा मैयाने आपल्याला जर सांगितलंय की मार्ग आहे तर आपण जाऊयात त्या मार्गाने. पुन्हा आपल्याला या पायऱ्या उतरून खाली जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मंदिराच्या समोरूनच खाली एक मार्ग गेलेला आहे आणि त्या मार्गाने पगदंडी वाट चालू आहे असं आपल्याला कळालेलं आहे. तर आपण जाऊयात. आत्ताच चालू झालेली आहे नुकत्यातच वाट. रामकृष्ण हरी नर्मदे हर. खाली येताना कोणी म्हणत होतं जाऊ नका, कोणी म्हणत होतं जावा, पण शेवटी
एक व्यक्ती आले, ते म्हटले बिंदास जावा, काय प्रॉब्लेम नाहीये. तर आपण चाललोय. फक्त एका ठिकाणी खाडीचं पाणी आलेलं असेल तर थोडीशी अडचण होईल असं त्यांनी सांगितलंय. बघूयात आपण. नर्मदा मैया आहे ते आपल्यासोबत. सुंदर असं या ठिकाणी नर्मदा मैयाचं आणि सूर्यदेवाचं दर्शन आपल्याला होत आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी बघा पगदंडी सुद्धा पडलेली नाहीये, म्हणजे कोणी जात नाही या ठिकाणाहून. आता आपण जाऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता मार्ग कुठे आहे? आता ही अशी खाडी असती आणि या खाडीतून आपल्याला पलीकडे जायला मार्ग नाहीये. तर आपण काय करूयात, थोडस पलीकडून जाऊयात. आणि अशीच अजून एखादी खाडी आपल्याला अडचण करू शकते, पण काढायचाच म्हटला मार्ग तर निघेल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. खाडी तर आपण पार करून आलोय. आता बघूयात पुढे काय लागतंय अजून ते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रस्त्याने जायची अडचण काय माहितीये का, जे आपल्याला तीर्थ आहेत ना, त्या तीर्थांच्या पुढे रस्ता काढलेला असतो सगळा. त्याच्यामुळं तीर्थांचे दर्शन करता येत नाही. आणि या मार्गाने जर गेलो तर आपल्याला तीर्थ चांदोद पर्यंत आपल्याला 2 तीर्थ लागतात. त्या दोन्ही तीर्थांचं आपल्याला दर्शन घेते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. खूप सुंदर, खूप सुंदर आहे बघा. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. काल बघा आपण तो जो पूल दिसतोय, त्या पुलाच्या तिथे जो नर्मदा मैयाचा तट आहे, तिथे आपण काल स्नान आणि साधना केली होती. आणि या ठिकाणी नंदिकेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेऊन आपण पुढे आलोय. पहिली खाडी जी लागली होती ती तर पार केली आपण. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आता थोडासा पगदंडी दिसतोय आपल्याला. जाऊयात. नर्मदे हर. या आपण मार्गाने अर्धा किलोमीटर सुद्धा चालून आलो नाही, तर या ठिकाणी आपल्याला दुसरं तीर्थ लागलेलं आहे, गंगनाथ महादेव मंदिर. तर आपण या जो घाट आहे या घाटाच्या पायऱ्यांनी वरती जाऊयात आणि दर्शन घेऊन परत येऊ. रामकृष्ण हरी नर्मदे हर, नर्मदे हर. बघा या ठिकाणी आपल्याला गंगनाथ महादेव मंदिरात जाऊन आपण दर्शन घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी गंगनाथ महादेव मंदिर आहे, आपण आज जाऊन दर्शन घेऊयात. मंदिरातून आत आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी गौरीशंकर भगवान आहेत. त्यानंतर या ठिकाणी हनुमानजी आहेत, जय श्रीराम. या ठिकाणी सूर्यदेव आहेत, ओम श्री सूर्याय नमः. या ठिकाणी श्री ब्रह्मानंदजी महाराज आहेत, रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी दत्त भगवान आहेत, ओम श्री गुरुदेव दत्त. या ठिकाणी विष्णूजी आहेत विराजित, रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी विश्वकर्मा भगवान आहेत, रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी गंगनाथ महादेव मंदिर आहे. आपण नंदी महाराजांचं दर्शन घेऊन आतमध्ये जाऊयात. प्राचीन असं शिवलिंग आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रस्त्याने आलो असतो तर ह्या गेट मधून आतमध्ये आलो असतो. अशा प्रकारचं सुंदर मंदिर आहे या ठिकाणी, गंगनाथ महादेव मंदिर. आणि आपण नर्मदा मैयाच्या काठाने आलोय, तर या मार्गाने आपण पुन्हा खाली चाललोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता पुन्हा आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने चाललोय. या ठिकाणी बघा बरेच जण आलेले आहेत. बघूया दादा आपल्याला कसा मार्ग लागतोय ते. रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण नर्मदा मैयाच्या तटातटाने चांदोदच्या जवळ पोहोचलेलो आहे. अजूनही साधारण अर्धा-पाऊण किलोमीटर चांदोद इथून दिसतंय आपल्याला. समोर जे तीर्थक्षेत्र आहे ते बघूयात. तिथपर्यंत जाण्यासाठी आता कसा मार्ग आहे तो. आतापर्यंत तरी व्यवस्थित मार्ग आहे, काही ठिकाणी थोडासा ओलसर होता. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आता एक खाडी दिसतीये, या खाडीत पाणी आहे का ते बघूयात पहिल्यांदा. रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर. नाहीये. खूप सुंदर.
म्हणजे आपल्या नशिबाने आपण या मोठ्या खाडीतूनही पलीकडे जाऊयात. नर्मदे हर. या खाडीत जर पाणी असतं तर मग थोडंसं अवघड झालं असतं आपलं, कारण पलीकडूनही मग थोडासा लांबून मार्ग आहे. पण आता या खाडीत पाणी नाहीये, त्याच्यामुळे आपण पलीकडे जाऊ शकतो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. खाडीतून पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा तुरीच्या शेतातून हा मार्ग आहे नर्मदा मैयाच्या तटालाच. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी बघा शेतकऱ्याने आपल्या शेतात कोणी येऊ नये म्हणून या ठिकाणी बंद करून ठेवलंय, तर आता आपल्याला हे उघडून जावं लागेल. अशा प्रकारे आपण त्या गेटमधून बाहेर आलोय. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी बघा नर्मदा मैयाच्या पाण्याचा वेग किती जोरात आहे. सुंदर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण नर्मदा मैयाच्या तटातटाने या ठिकाणाहून आलोय. आता इथं बघा, इथं एक खाडी आहे, त्या खाडीत पाणी चालू आहे, पलीकडे जाता येत नाही आपल्याला. तर आता या मार्गाने आपण थोडंसं वरती जाऊन बघूयात की हा मार्ग आपल्याला कुठं नेतोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. इथून उजव्या दिशेला जाऊयात आपण, ज्या दिशेला नर्मदा मैया आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मग आपण खाडी पार करून असं आलोय आणि इथून घाटाने परत खाली उतरायचंय आणि आपला पगदंडी मार्ग घ्यायचा आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. 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 बघा पुन्हा आपल्याला आपला पगदंडी मार्ग भेटलेला आहे. फक्त ती खाडी जी ओलांडता येत नव्हती त्या ठिकाणी आपण सिमेंटच्या मार्गाने वरती चढलो आणि परत यू टर्न घेऊन दुसऱ्या सिमेंटच्या मार्गाने खाली उतरलो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सुंदर असं नर्मदा मैयाचं पात्र आहे बघा. या ठिकाणी पाण्याचा प्रवाह खूप जोरदार आहे आणि आपण या ठिकाणी चांदोदच्या घाटावरती आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी पाण्याचा प्रवाह एवढा जोरदार असण्याचं कारण असं आहे की या ठिकाणी 3 मैयांचा संगम होतो. और गंगा मैया, और सरस्वती आणि नर्मदा मैया, असा 3 मैयांचा संगम या चांदोद या ठिकाणी होतो. आणि या ठिकाणी महादेवाची सुंदर अशी शिवलिंग आहे. आपण आतमध्ये जाऊन दर्शन करूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. चांदोद घाटावरनं हे आपल्याला नर्मदा मैयाचं पात्र दिसतंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. वरती आल्यानंतर असंच अजून वरती जायचं आपल्याला. शेष नारायण मंदिर आहे या ठिकाणी, तर त्या मंदिरात जाऊन आपण दर्शन घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या कमानीतूनही बाहेर जायचंय. समोर आल्यानंतर या ठिकाणी एक प्राचीन असं मंदिर दिसतंय आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मंदिराच्या शेजारून आपल्याला सरळ मार्गस्थ व्हायचंय. या मंदिराच्या भिंती शेजारून आपण उजव्या बाजूला वळालो तर या ठिकाणी मंदिराचं गेट आहे. आपण या मंदिरात दर्शन करून येऊयात. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर प्राचीन असं मंदिर आहे. नंदी महाराज आहेत, त्यांचं दर्शन घेऊन त्यांच्या परवानगीने आपण आतमध्ये जाऊयात. काशी विश्वनाथ महादेव मंदिर आहे हे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी काशी विश्वनाथ महादेव मंदिरात आपण दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला जायचंय. हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. डाव्या बाजूने गेलो तर आपण आणि सरळ सरळ जायचंय. या ठिकाणी बघा सरळ आल्यानंतर आपल्याला गुजरातीमध्ये बोर्ड दिसतोय शेष नारायण मंदिर, तर त्या ठिकाणी आपल्याला जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी शेष नारायण मंदिर आहे. आपण वरती जाऊन दर्शन घेऊयात. गेट मधून आतमध्ये जाऊयात आपण. आतमध्ये आल्यानंतर पुन्हा वरती जायला मार्ग आहे. सध्या विष्णू भगवान विश्रांतीमध्ये आहेत, त्याच्यामुळे आपण आता त्यांचं दर्शन बाहेरूनच करून जाऊया. रामकृष्ण हरी नर्मदे हर.
आलो त्या मार्गाने आपल्याला पुन्हा त्या काशी विश्वनाथ महादेव मंदिरापर्यंत जायचंय आणि तिथून सरळ मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. शेष नारायण भगवानांची मूर्ती आपल्याला डोळ्यांनी पूर्णतः पाहता आली नाही. थोडंसं दर्शन झालं आपल्याला, पण या ठिकाणी आता सध्या विश्रांतीचा वेळ आहे त्यांच्या, त्यामुळे आपण मुखदर्शन करून बाहेर पडलोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर आपण आलो त्या मार्गाने पुन्हा आपल्याला काशी विश्वनाथ महादेव मंदिरापर्यंत जायचंय. या मंदिरात मगाशी आपण दर्शन घेतलं होतं आणि आता आपण सरळ मार्गस्थ होतोय या चांदोद शहरातून. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण सरळ मार्गाने आल्यानंतर पहिला एक चौक लागला होता, त्या चौकातून आपण सरळ आलोय. असा गल्लीतून मार्ग आहे. सरळ पुढे आल्यानंतर या ठिकाणी कपिलेश्वर महादेव मंदिर आपल्याला लागलेलं आहे. आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. मंदिराच्या आतमध्ये आपण दर्शन घेऊयात. या ठिकाणी नंदी महाराज आहेत, त्यांच्या परवानगीने आपण आतमध्ये दर्शन घेऊयात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. कपिलेश्वर महादेव मंदिरातून आपण बाहेर पडल्यानंतर उजव्या बाजूला जायचंय आणि समोरून जर आलो त्यावेळेस आपल्याला ह्या डाव्या बाजूला मार्ग दिसत होता. या ठिकाणी कपिलेश्वर महादेव मंदिरातून आपण दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा सरळ सरळ मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढे आल्यानंतर बघा या ठिकाणी एक मंदिर आहे आणि आपल्याला आता तर इथून आपल्याला सरळ जायचंय. या मंदिराच्या शेजारी खेटूनच जो मार्ग आहे मोठा, त्या मार्गाने आपल्याला सरळ मार्गस्थ व्हायचंय. हा चौक लागतोय पुढे, त्या चौकातूनही आपल्याला सरळ जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. चांदोद खूप मोठं तीर्थक्षेत्र आहे. जसं आपल्याला आळंदी, पंढरपूर, तुळजाभवानी मंदिर असं जे तीर्थ लागतात, अशा प्रकारचे खूप मोठं तीर्थ हे आहे. आणि या ठिकाणी भरपूर मंदिरं आहेत. त्यापैकी आपण जी महत्वाची 3 मंदिरं होती त्यांचं दर्शन घेतलेलं आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आणि या ठिकाणी पुढे आपण मार्गस्थ होतो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. आपण चांदोद या गावातून बाहेर पडल्यानंतर आणि आता आपण कुबेर भंडारी या पुढच्या तीर्थापर्यंत मार्गस्थ होणार आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सरळ चांदोद मधनं आपण 1 किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा एक कच्चा रस्ता डाव्या बाजूला गेलेला आहे. हा जो मुलगा आहे त्याने आपल्याला सांगितलं की या मार्गाने तुम्ही जावा, शॉर्टकट असेल आणि तो सरळ कुबेर भंडारीकडे जाईल. तर आपण या मार्गाने आता चाललोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी पुढे आल्यानंतर 2 रस्ते लागलेत. आता इथं काही खुणा दिसणार नाहीत आपल्याला. त्याचं कारण असं आहे की हा वेगळाच मार्ग आहे. तर जो डाव्या बाजूचा मार्ग आहे त्या डाव्या बाजूच्या मार्गाने आपल्याला वरती जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता हा रस्ता गावात आलेला आहे. आपण मेन त्या रोडपासून मार्ग घेतल्यावरती साधारण 100 ते 200 मीटरच आत आलोय. तर या ठिकाणी गाव लागलेलं आहे. आता हे गाव पार करून आपल्याला विचारत जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आणि पुढे आल्यानंतर बघा चढायला पायऱ्या लागलेल्या आहेत आणि शेजारून पण मार्ग आहे. आपण पायऱ्या चढून वरती जाऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे. आणि पुढेही परत चढण्यासाठी पायऱ्या आहेत. वरती आल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला जायचंय आणि पुन्हा वळून डाव्या बाजूला जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. डावीकडे आल्यानंतर पुढे बघा या मेन गेटच्या भिंतीपासून एक रस्ता चाललाय. त्या रोडनी न जाता आपल्याला जो सरळ मार्ग आहे मैया समोर येताना दिसत आपल्याला, त्या मार्गाने सरळ जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. ज्या मुलाने आपल्याला मार्ग दाखवला होता तो परत आपल्या बरोबर इथपर्यंत आलाय. त्याचं गावच आहे मांडवा नावाचं गाव आहे. इथून आता बघा परत पुढे 2 रस्ते लागलेत. त्यातल्या डाव्या मार्गाने जायचंय आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे. या डाव्या मार्गाने आता खाली उतरायचंय. या ठिकाणी बघा आता नर्मदा परिक्रमा मार्ग असा बोर्ड आपल्याला लागलेला आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर.
नर्मदे हर बेटा, नाम क्या है आपका? महावीर। और आपने मुझे मार्ग दिखाया है, नर्मदा मैया ने भेजा आपको मेरे लिए, हाँ? नर्मदे हर. या ठिकाणी बघा आता खाली बोर्ड लागलेला आहे, खाली इथून डाव्या बाजूला उतरायचं आपल्याला. नर्मदे हर. या ठिकाणी तो मुलगा इथंच राहणारा होता, तर तो त्याच्या घरी गेला आणि आपल्याला पूर्ण मार्ग दाखवलाय. आता इथून परत उजव्या बाजूला खाली जायचंय. या ठिकाणी उजव्या बाजूला खाली वळायचं. अशा प्रकारे हा पगदंडी मार्ग आहे आणि या पगदंडी मार्गाने आता आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी, नर्मदे हर. आता पुन्हा आपल्या मागं कोणी परिक्रमावासी नाही आणि पुढेही कोणी परिक्रमावासी नाहीये. आणि आपल्या सोबतचे जे दोघं जण होते ते सरळ सरळ मार्गाने पुढे गेलेले आहेत. पुढच्या आश्रमावरती वगैरे आपली भेट होईलच परत. पण एक अनुभव आलेला आहे, ज्या वेळेस आपण आतमध्ये तीर्थांचं दर्शन घेण्यासाठी आत जातो त्या वेळेस कोणी ना कोणीतरी मार्ग दाखवणारा येतो आणि आपल्याला हे जवळचे मार्ग दाखवतो अशा प्रकारचे. आणि खूप सुंदर असा अनुभव येतो त्यावेळेस. बघा अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी, नर्मदे हर. या ठिकाणी बघा उजव्या बाजूला एक मैया आहे, औरसंग नावाची मैया आहे. ही औरसंग नाव आहे या मैयाचं. आणि ही औरसंग मैया नर्मदा मैयाला जाऊन भेटते आणि आपण त्याच्या किनाऱ्याने आणि वरतून शेतमार्गाने चाललोय. शेतमार्ग पण म्हणता येणार नाही, या गावातल्या या पगदंडी मार्गाने चाललोय आपण. रामकृष्ण हरी, नर्मदे हर. या ठिकाणी बघा थोडंसं पुढे आल्यानंतर पुन्हा 3 रस्ते लागतात आपल्याला. तर या डाव्या मार्गाने जायचं नाही, सरळ मार्गस्थ व्हायचं आपल्याला. रामकृष्ण हरी, नर्मदे हर. आपण गाव उतरल्यानंतर साधारण अर्धा ते पाऊण किलोमीटर आलोय. रामकृष्ण हरी, नर्मदे हर. सुंदर असा मार्ग आहे आणि आपल्या उजव्या बाजूला या ढिगाच्या पलीकडे खोल दरीमध्ये औरसंग मैया वाहते आणि पुढे जाऊन आपल्याला एक पूल लागेल असं सांगितलंय. त्या पुलावरून आपल्याला औरसंग मैयाच्या पलीकडे जायचंय. रामकृष्ण हरी, नर्मदे हर. पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा पुन्हा 2 मार्ग लागलेले आहेत, एक उजव्या बाजूला आणि एक सरळ जातोय. तर माझ्या अंदाजे आपल्याला सरळच जावं लागेल, कारण पुढे मेन रोड दिसतोय. तर या सरळ मार्गाने आपण जाऊयात. रामकृष्ण हरी, नर्मदे हर. सरळ मार्गाने पुढे आल्यानंतर या ठिकाणी आडवा डांबरी लागलाय, त्याला आपल्याला उजव्या बाजूला वळायचंय. पुन्हा आता हा आपल्याला मेन रोड लागलेला आहे. रामकृष्ण हरी, नर्मदे हर. या ठिकाणी समोर बघा आता आपल्याला एक पूल लागलेला आहे, तो औरसंग नदीवरचा पूल आहे. या पुलावरून आपल्याला आता पलीकडे मार्गस्थ व्हायचंय. औरसंग मैयाचा जो समोरचा तट दिसतोय आपल्याला, त्या उंच वरून आपण सरळ आलोय आणि असा गोल फिरून या डांबरीला पुन्हा लागलोय आणि आता आपण या पुलावरून औरसंग मैयाच्या पलीकडे चाललोय. रामकृष्ण हरी, नर्मदे हर. आणि समोर बघा लांब दिसत तिथं नर्मदा मैया आहे, त्याला ही औरसंग मैया जाऊन भेटते. नर्मदे हर. रामकृष्ण हरी, नर्मदे हर. पूल पार करून थोडंसं पुढे आलो की या ठिकाणी बघा कॉर्नर वरती एक गेट आहे, त्या गेट मधून आपल्याला आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी, नर्मदे हर. या ठिकाणी बघा आपण इथून आतमध्ये आलोय. या ठिकाणी जे जलाराम बाप्पांचं परिक्रमावासींची सेवा करण्यासाठीची ही जी कुटिया होती, या ठिकाणी आपण चाय प्रसादी आणि बालभोग घेतलेला आहे आणि आपण सरळ कुबेर भंडारी या तीर्थाकडे मार्गस्थ होत आहोत. समोर बघा या ठिकाणून आपण आलो होतो, तिथे चाय प्रसादी वगैरे घेतली आणि आपण पुढे आता मार्गस्थ होतो. रामकृष्ण हरी, नर्मदे हर. इथून सरळ पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डांबरी लागलेला आहे. पुन्हा तो मेन रोड लागलाय आणि त्या मेन रोडने आपण उजव्या बाजूला वळणार आहे. रामकृष्ण हरी, नर्मदे हर. अशा प्रकारचा हा उजव्या बाजूचा मार्ग आहे. या डांबरीने आपण साधारण अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा एक चौक लागलेला आहे, तर तिथून आपल्याला डाव्या बाजूला जायचंय. डाव्या बाजूला कुबेर भंडारी मंदिर येईल आणि तिथून पुढेही मार्गस्थ. डाव्या बाजूला कुबेर भंडारी मंदिर येत आहे, तिथून आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी, नर्मदे हर. डाव्या बाजूला वळाल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे. या ठिकाणी मंदिराची मेन एंट्रन्सची कमान आहे, पण या ठिकाणी कुलूप लागलेला आहे आणि आपल्याला सरळ जायला सांगितलंय. बहुतेक सरळ गेल्यानंतर सुद्धा मंदिर येत असेल. साधारण 200 ते 300 मीटर त्या मेन गेट पासून पुढे आल्यानंतर
या ठिकाणी श्री कुबेर धाम आहे, कुबेर भंडारी मंदिर, कर्नाली गाव आहे हे. तर आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्यानंतर या ठिकाणी अंगारेश्वर महादेव आहेत. ओम नमः शिवाय. या ठिकाणी सिद्धनाथ महादेव आहेत. ओम नमः शिवाय. या ठिकाणी रणछोडराय मंदिर आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. दर्शनासाठी आपल्याला या रांगेतून जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आपण श्री कुबेर भंडारी मध्ये दर्शन घेतलेलं आहे, कुबेर महादेव मंदिरामध्ये. आणि आपण पुढे आता मार्गस्थ होऊयात. मंदिरातून आलो त्या ठिकाणाहून आपल्याला बाहेर जायचंय खाली. रामकृष्ण हरी नर्मदे हर. ओम नमः शिवाय. ओम ह्रीं क्लीं विश्वेश्वराय नमः.